संगमनेर तालुक्यातील साकूर येथे वीरभद्र कृषी सेवा केंद्रास भीषण आग. आगीत लाखो रुपयांचे खते औषधे जळून खाक. संगमनेर तालुक्यातील साकूर गावातील चौफुले येथे संगमनेर रोडलगत असलेले विकास खेमनर यांचे वीरभद्र कृषी सेवा केंद्र अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाले आहे. साकूर जवळील चिंचवाडी येथे राहणारे विकास खेमनर यांचे हे दुकान होते. संध्याकाळी दुकान बंद करून विकास खेमनर यांचा मुलगा घरी गेला. त्यानंतर रात्री 9:30 सुमारास या कृषी सेवा केंद्राला अचानक आग लागली. ही आग इतकी भयानक होती की काही तासात खते, औषधे, फर्निचर, CCTV जळून खाक झाले आहे. ही दुर्दैवी घटना घडल्याचे समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने हे आपल्या फौजफाट्यासह तात्काळ हजर झाले. तर गावातील तरुणांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु यश आले नाही. आगीने रौद्ररूप धारण केल्याने क्षणात होत्याचं नव्हतं झालं. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार जवळपास 25 ते 30 लाखांचे नुकसान झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर ही आग नेमकी काय कारणाने लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भदाने, PSI निवांत जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल गाडेकर, बोडके, बिरे हे घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती घेत होते. कानोसा न्यूज, साकूर. पाहुणे चल मागून कोण एवढं थोडं खाली गेली का जाऊ द्या नको जाऊ वय तिकडे Budeu. Hey, bola. गरम वस्तू नाही खाता